छत्रपती शाहू महाराजांसारखा एक आदर्श राजा ज्यांनी कोल्हापूरला एक कुस्तीची पंढरी बनवलं, पण कोल्हापूरला जरी कुस्तीसाठी जगात ओळखलं जात असलं तरी कोल्हापूरला फुटबॉलसाठी देखील ओळखलं जातं। त्यामुळे सध्या कोल्हापूरच्या रस्त्यावरती तुम्हाला श्रीपती खंचनाळे किंवा गणपतराव आंदळकर, मारुती माने किंवा इतर कोणताही कुस्तीपटू दिसणार नाही, तर आत्ता कोल्हापूरच्या रस्त्यांवर तुम्हाला मेसी, रोनाल्डो, नेमार, एम्बाप्पे यांचे मोठे मोठे पोस्टर दिसणार। प्रत्येक पोस्टरवरती तुम्हाला कोल्हापुरी स्टाईलमध्ये लिहिलेलं दिसणार की साहेब, मालक, कट्टर मेसी समर्थक, कट्टर रोनाल्डो समर्थक, मेसी वेडे कोल्हापुरी वगैरे वगैरे, ते सगळं कोल्हापूर स्टाईलमध्ये असणार। त्यामुळे इथले लोक कुस्तीचे किंवा इतर कोणत्याही खेळासाठी जेवढे वेडे आहेत त्याच्या एवढेच वेडे आहेत ते फुटबॉलसाठी। पण हे फुटबॉलचं प्रेम अचानक आलं कुठनं? कारण आत्ताचा जर वर्ल्ड कप बघितला तर यावर्षी अगदी फिफानं देखील त्यांच्या ऑफिशियल हँडलवरून अगदी कोल्हापुरी भाषेमध्ये काही पोस्टर्स रिलीज केले, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं रोनाल्डोचा विषय लय हार्ड आहे, त्याचबरोबर त्यांनी लय भारी म्हणून एक पोस्टर रिलीज केला। या सगळ्या गोष्टींवरून लक्षात येते की फिफाला देखील माहिती आहे की कोल्हापूरमध्ये फुटबॉलचं केवढं वेड आहे। फुटबॉलचा वर्ल्ड कप चालू होणार आहे, आवडतोय का फुटबॉल? आवडते। कुठल्या टीम कडनं? खंडवा आली। त्यामुळं मग फुटबॉलचं हे वेड कोल्हापुरात कसं आलं, कोल्हापुरात फुटबॉल कसा रुजला आणि कसा वाढला, कोल्हापूरचा फुटबॉलचा संबंध काय, कसा आला, हा सगळा इतिहास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। कोल्हापूरच्या इतिहासाबद्दलच्या काही पोस्ट बघितल्या तर अनेक वेळा या सगळ्या फुटबॉलचा इतिहास पोलिश कॅम्प्सला नेऊन जोडला जातो, कारण आपल्याला माहिती आहे काही पोलिश लोक हे कोल्हापूरच्या जवळ वळीवडेमध्ये राहिलेले होते आणि त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळलं जात होतं। पण कोल्हापूरचा फुटबॉलचा इतिहास हा त्याच्यापेक्षा जुना आहे। खरं तर 1910 साली श्रीपतराव साळोखे आणि तात्यासो जामदार या दोघांनी आणि त्यांच्याबरोबर तिथं असणाऱ्या सगळ्या तरुण मित्रांनी मिळून एक क्लब स्थापन केला होता। याला नाव दिलं होतं जामदार क्लब। जामदार क्लब 1910 साली स्थापन झाला आणि फुटबॉल पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये स्थापन झाला। त्यावेळेला कोल्हापूरचे छत्रपती होते शाहू महाराज आणि शाहू महाराजांच्या काळात पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावरती फुटबॉल खेळायची परंपरा सुरू झाली। पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर जिथं शंकराचार्यांचा मठ होता त्याच्या जवळ हे सगळे जामदार क्लबचे आणि इतर काही मुलं ही फुटबॉल खेळायची। आपल्याला माहिती आहे की पहिल्या महायुद्धात कोल्हापूरमधले आणि अनेक भारतातले तरुण हे महायुद्धामध्ये लढायला गेले होते। त्यामुळे या लोकांची युरोपची ओळख झाली, युरोपमध्ये गेले, तिथले खेळ, तिथली संस्कृती, या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी बघितल्या। जेव्हा हे कोल्हापूरचे लोक कोल्हापूरमध्ये परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे जे फुटबॉल खेळलं जातं त्याच्यामध्ये डिसिप्लिन नाही, म्हणजे शिस्त नाही किंवा काही गोष्टी टेक्निकली बरोबर केल्या जात नाहीत। तेव्हा त्यातूनच आलेल्या गणपतराव भोसले नावाच्या एका रिटायर्ड मिलिटरी ऑफिसरनं कोल्हापूरमध्ये शिस्तीनं व्यवस्थित एक फुटबॉलची परंपरा चालू केली। ते देखील जामदार क्लबमध्ये सहभागी झाले आणि त्यांना लढाईवाला भोसले असं म्हटलं जात होतं। त्यांनी कोल्हापूरमध्ये एक टेक्निकली बरोबर असणाऱ्या फुटबॉलची सुरुवात केली आणि अशा पद्धतीने आणखी काही प्लेयर जे युरोपमधून आलेले होते या सगळ्यांनी मिळून कोल्हापूरची ही फुटबॉलची परंपरा वाढीस लावली। कोल्हापूरमधलं राजाराम हायस्कूल हे अत्यंत जुनं हायस्कूल आहे। इथं अनेक महान लोक जे महाराष्ट्रातले होते ते शिकलेले होते। या राजाराम हायस्कूलचे एक प्रिन्सिपल होते मल्का सिंग। या मल्का सिंग यांनी 1922 साली आपल्याच हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांची एक फुटबॉल टीम तयार केली आणि त्याला नाव दिलं प्रॅक्टिस क्लब। या प्रॅक्टिस क्लबची स्थापना 1922 ला झाली आणि हा प्रॅक्टिस क्लब अनेक टुर्नामेंट्स खेळू लागला। बाबालाल बागवान मेमोरियल टुर्नामेंटमध्ये यांनी चांगला रेकॉर्ड देखील गाजवला होता। यानंतर आता देखील प्रॅक्टिस क्लब अजूनही मंगळवार पेठेत आहे आणि त्याला मंगळवार पेठेचा प्रॅक्टिस क्लब असं अजूनही म्हटलं जातं। इथे एक विशेष गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे विजय हजारे जे भारताचे क्रिकेटच्या टीमचे कॅप्टन होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिला क्रिकेटचा कसोटी सामना जिंकला 1952 ला, ते विजय हजारे याच प्रॅक्टिस क्लबकडून फुटबॉल खेळत होते आणि त्यांच्या काळामध्ये चांगली फुटबॉलची परंपरा कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली होती। 1922 साली छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं, पण तरी देखील पुढं जे राजाराम महाराज छत्रपती झाले त्यांनी कोल्हापूरची ही खेळाची परंपरा तशीच कंटिन्यू ठेवली। राजाराम महाराजांच्या काळात कोल्हापूरमध्ये राजाराम ग्राउंडवरती फुटबॉलचे सामने सातत्यानं भरवले जाऊ लागले। स्वतः राजाराम महाराजांनी त्यांची एक पॅलेस टीम नावाची एक टीम बनवली। त्याच्याशिवाय देवासचे महाराज विक्रमसिंग होते, त्यांनी देखील एक टीम बनवली, त्यांच्या टीमचं नाव होतं शिवाजी क्लब। त्यामुळे अशा अनेक टीम्स कोल्हापुरात जन्म घेत राहिल्या आणि त्यांच्यामध्ये अंतर्गत सामने होत राहिले। 1922 ते 1940 जोपर्यंत राजाराम महाराज होते तोपर्यंत कोल्हापूरमधली फुटबॉल परंपरा बहरत चाललेली होती। या काळात कोल्हापूरमधल्या बलवीर क्लबच्या हिंदूराव साळोखेंनी 3-2 अशा पद्धतीनं
पॅलेस टीमचा पराभव केलेला होता. हे तिन्हीच्या तिन्ही गोल हे हिंदूराव साळुंखेंनी स्वतः मारलेले होते. 1936 साली कोल्हापूरच्या फुटबॉलच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे कोल्हापूरमध्ये तेव्हा आपल्याला माहिती आहे की भारत हा ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता. त्यामुळे ब्रिटिशांची एक छावणी कोल्हापूरमध्ये असायची, एक रिजन ठेवावं लागायचा प्रत्येक संस्थानिकांना. त्याप्रमाणे त्यांची एक छावणी होती. ताराबाई पार्कमध्ये एक कॅम्प होता ज्या ठिकाणी सगळे ब्रिटिश राहायचे आणि ते फुटबॉल देखील खेळायचे. त्यामुळे एकदा असं ठरलं की 1936 साली कोल्हापूरची टीम इथल्या तरुणांची त्यांच्याच बरोबर ही ब्रिटिशांची टीम यांच्यामध्ये एक सामना भरवायचा. हा सामना 1936 साली खेळवला गेला आणि हा सामना 1-1 असा ड्रॉ झाला. म्हणजे जे ब्रिटिश हे ब्रिटनमधून आलेले होते, त्यांच्याकडे चांगल्या सोयी होत्या, त्यांच्याकडे चांगले बूट्स होते, सगळं होतं. हे सगळं असताना देखील कोल्हापूरच्या या तरुणांचा, या फुटबॉल वेड्या तरुणांचा पराभव ते करू शकले नाहीत. आणि मग त्यानंतर विषय येतो पोलिश कॅम्पचा. आपल्याला माहिती आहे की जेव्हा दुसरं महायुद्ध चालू झालं 1939 ते 1945 या काळामध्ये, जेव्हा हिटलरनं पोलंडवरती हल्ला केला, दुसऱ्या बाजूनं रशियानं देखील पोलंडवर हल्ला केला. या काळामध्ये पोलंडचे लोक निर्वासित झाले आणि ते वेगवेगळ्या दिशेनं भटकायला लागले. तेव्हा ब्रिटिश लोकांनी या पोलंडच्या निर्वासित लोकांची व्यवस्था कुठंतरी करायला हवी म्हणून त्याची जबाबदारी घेतली आणि भारतातल्या अनेक राजांना विचारलं की तुम्ही या लोकांना शरण देता का. त्यामध्ये कोल्हापूरच्या छत्रपतींनी त्या लोकांना शरण द्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे 1943 साली जवळजवळ 5,000 पोलिश लोक हे कोल्हापूरच्या जवळ वळीवडेमध्ये येऊन राहिले. आता तिथं गांधीनगर असं मोठ्या प्रमाणावर म्हटलं जातं, पण तरीही वळीवडे गाव अजूनही आहे. त्या पोलिश लोकांच्या बरोबर फुटबॉल खेळायची सवय कोल्हापूरमधल्या तरुणांना लागली, कारण तिथं अनेक स्त्रिया होत्या आणि लहान मुलं होती, तरुण मुलं होती आणि त्यांच्याबरोबर फुटबॉलचे सामने व्हायला लागले. आज देखील कोल्हापूरमध्ये असे अनेक तरुण आहेत जे या पोलिश लोकांच्या बरोबर फुटबॉल खेळलेले आहेत. या पोलिश लोकांच्यावर फुटबॉल खेळताना कोल्हापूरच्या लोकांना आणखी काही शिस्त कळली, आणखी काही नियम फुटबॉलमधले कळले. त्याचबरोबर कळलं की फुटबॉल खेळण्यासाठी शूज म्हणजे बूट असण्याची केवढी मोठी गरज आहे. या सगळ्या गोष्टींमधून फुटबॉलची ओळख होत गेली आणि वाढत गेली. आणि त्याचमध्ये 1940 साली एक महत्त्वाची घटना कोल्हापूरच्या फुटबॉलसाठी घडली. एप्रिल 1940 मध्ये कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन म्हणजे KSA ची स्थापना राजाराम महाराजांनी केली. राजाराम महाराजांनी कोल्हापूरमध्ये जे वॉर्ड होते यामध्ये ABCDE असे 5 वॉर्ड आणि या 5 वॉर्डच्या डिव्हिजन्स बनवल्या, त्यांच्या टीम्स बनवल्या. हा पहिल्यांदा जो सामना 1940-41 साली जी सिरीज खेळली गेली त्यामध्ये C डिव्हिजननं विजय प्रस्थापित केला, म्हणजे त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर देखील मग अशा पद्धतीनं सिनियर डिव्हिजन, ज्युनियर डिव्हिजन अशी परंपरा चालू झाली. आज घडीला कोल्हापूरमध्ये जवळजवळ 142 टीम्स आहेत ज्या रजिस्टर्ड आहेत. 2,857 प्लेयर्स आहेत जे फुटबॉल खेळतात, जे रजिस्टर्ड आहेत. हे सगळे KSAच्या अंतर्गत येतात आणि KSA कडून अजूनही मॅचेस भरवले जातात. अजूनही कोल्हापूरचे छत्रपती हे KSAचे प्रमुख असतात. आता देखील जे शाहू महाराज आत्ता आहेत, जे खासदार आहेत, हे शाहू महाराज देखील फुटबॉलचे चाहते आहेत. जर्मनीमध्ये जो फुटबॉल वर्ल्ड कप झाला त्यासाठी त्यांनी स्वतः उपस्थिती लावलेली होती. त्यामुळे कोल्हापूरमधली जी खेळाची परंपरा आहे, जी फुटबॉलची परंपरा आहे, ती कायम राहिलेली आहे आणि आज देखील जिवंत आहे. त्यामुळे आज देखील कोल्हापूरमध्ये जे पॅशन दिसतं हे सगळं या इतिहासाची परंपरा आहे. आणि आज आपल्याला कोल्हापूरमध्ये बघितलं तर जेव्हा जेव्हा मॅचेस होतात, आता कोल्हापूरमध्ये KSAचे छत्रपती शाहू महाराज चषक असा खेळवला जातो. त्याच्याशिवाय सतेज चषक, राजेश चषक, अटल चषक असे वेगवेगळे सामने सिरीजेस भरवले जातात. त्यामध्ये अनेक टीम सहभागी होतात. यासाठी जी प्रेक्षकांची उपस्थिती असते या मॅचेससाठी काही हजार ते कधी कधी अगदी 30-40 हजार लोकांच्या पर्यंत लोक उपस्थित असतात आणि यावेळेला अगदी राडे देखील होतात. याचे व्हिडिओ आपण या अगोदर अनेक वेळा बघितलेले आहेत. त्यामुळं आत्ता सध्या कोल्हापूरमध्ये अनेक टीम्स आहेत ज्या अत्यंत प्रभावीपणे फुटबॉल खेळतात. पाटाकडील तालीम मंडळ ज्याला PTM म्हटलं जातं, खंडोबा तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, प्रॅक्टिस क्लब, जो प्रॅक्टिस क्लब 1922 साली स्थापन झाला होता तो अजून देखील आहे. याच्याशिवाय संयुक्त जुना बुधवार, बालगोपाल तालीम, वाघाची तालीम, वेताळ तालीम असे अनेक तालीम मंडळं आहेत. कोल्हापूरमधली प्रत्येक तालमीच्या आजूबाजूने एक वस्ती आहे, एक गाव आहे. अशा पद्धतीची ही परंपरा आहे. आता सध्या कोल्हापूरमधल्या ज्या जबरदस्त टीम्स आहेत त्यामध्ये वेताळ तालीम, पाटाकडील, संयुक्त जुना बुधवार, शिवाजी तरुण मंडळ ह्या काही मंडळांची नावं सांगता येतील. कोल्हापूरमध्ये जे फोटो लागतात त्यामध्ये मेसी, रोनाल्डो किंवा एम्बाप्पेचे पोस्टर आपण बघतो किंवा त्याच्याबद्दलची चर्चा होते, पण प्रत्यक्षात कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी सुनील छेत्रीचे देखील पोस्टर लागतात. कोल्हापूरच्या लोकांची ही इच्छा आहे की भारतानं देखील वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय व्हावं आणि वर्ल्ड कप खेळावं आणि त्यासाठी कोल्हापूरच्या लोकांचा हातभार लागला तर ते
त्यांचं भाग्य असेल इथल्या अनेक तरुणांना असंच वाटतं. ही कोल्हापूरची परंपरा आहे आणि ती आज देखील चालत आहे आणि इथून पुढे देखील चालत राहील. कोल्हापूरचं फुटबॉल, कोल्हापूरचं राजकारण, कोल्हापूरची कुस्ती हे सगळं एकमेकात मिक्स झालेलं आहे आणि ते आपल्याला अनेक ठिकाणी दिसत असतं. कोल्हापूरचे अनेक प्लेयर जसं की निखिल कदम, अनिकेत जाधव हे राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या मोठमोठ्या मोहनबागांसारख्या किंवा इतर अनेक क्लबकडून खेळतात, जे अतिशय चांगले क्लब्स आहेत, जे कदाचित भारताला भविष्यात फुटबॉलसाठी, वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करायला मदत करतील. त्यामुळे आज अनेक रील्समधून, अनेक शॉर्ट व्हिडिओजमधून जे फुटबॉल कोल्हापूरमधलं जे वेळ दिसतं, फुटबॉलबद्दलचं जे पॅशन दिसतं, This is from my city. This is from Kolhapur, India. From Yes. Kolhapur. Aguante la India, carajo. Aguante Argentina. Wow, what was that? So long live India, long live Argentina. त्या पॅशन मागं जवळजवळ 116 वर्षांचा हा फुटबॉलचा कोल्हापूरचा इतिहास आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्हाला कोल्हापूरचं हे फुटबॉल प्रेम माहिती होतं का? तुम्ही कधी कोल्हापूरमध्ये येऊन हे सगळं अनुभवलं आहे का? ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.